नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण 53 पासून समोर मराठीचे व्याकरणाचे काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। याच्या अगोदरचे प्रश्न आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले आहेत। तो जर व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। तर मित्रांनो, तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही पाहून जा, नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल। तर पहा, पहिल्या नंबरचा प्रश्न आहे, अर्धविराम हे विरामचिन्ह केव्हा वापरतात? पहिला ऑप्शन आहे पहा, वाक्य पूर्ण झाले हे दाखविण्यासाठी। दुसरा आहे, छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययाने जोडण्यासाठी। एका जातीचे शब्द लागोपाठ आल्यास आणि वाक्याच्या शेवटी तपशील देताना। प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला 3 सेकंदाचा वेळ देण्यात आलेला आहे। हे जे काही प्रश्न आहेत ते टेस्टच्या स्वरूपामध्ये तुम्हाला घ्यायचे आहेत, म्हणजे जेणेकरून तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षेसाठी याचा फायदा होईल। आणि मराठी व्याकरण हे तुम्ही कुठलीही तयारी करा, सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचं असलेलं हे मराठी व्याकरण आहे। तर यामध्ये पहा, आता तुम्हाला प्रत्येक सेकंदासाठी 3 सेकंदाचा वेळ देण्यात आलेला आहे। तर पहा, अर्धविराम हे विरामचिन्ह केव्हा वापरतात? तर 2 छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययाने जोडण्यासाठी अर्धविराम चिन्ह वापरतात, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 असणार या प्रश्नाचं उत्तर। पुढचा प्रश्न पहा, बाबा कालच अमरावतीहून आले, अधोरेखित शब्दाचा कारक अर्थ ओळखा। आता अमरावतीहून यासाठी तुम्हाला अंडरलाईन केलेलं आहे। तर अमरावतीहून, तर पंचमीचं या ठिकाणी जर पाहिलं तर ऊनहून कशाचे असतात? तर ऊनहून असतात पंचमीचे, आणि पंचमीचा कारक अर्थ आहे आपादन। आपादन ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर। कारण की पहा, आपादन याचा अर्थ होतो दूर जाणे किंवा दुरावा निर्माण होतो, म्हणजे अमरावतीहून याचा अर्थ अमरावती सोडून दुसरीकडे जात आहे, म्हणजेच काय, जे काय मूळ ठिकाण आहे यापासून आपला दुरावा निर्माण होत आहे। म्हणजे ऊनहून जे असतं ते काय असतं? आपादन असतं। ते काय असतं? आपादन म्हणजेच दुरावा, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर। आता संप्रदान कशाचं आहे? तर संप्रदान आहे चतुर्थीचं, कर्म आहे द्वितीयाचं आणि करण आहे तृतीयाचं। पुढचे पहा, आधुनिक विचाराचा दृष्टिकोन असणारा त्याला काय म्हणतात? 4 ऑप्शनपैकी योग्य ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे। 3 सेकंदाचा वेळ देण्यात आलेला आहे। तर आधुनिक विचाराचा दृष्टिकोन असलेला याला म्हणतात पुरोगामी। ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर। तुम्हाला यापैकी किती स्कोर येतो तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे। लोक रिकाम जागाच्या मागे धावतात म्हणून फसतात, 3 सेकंदाचा वेळ आहे। तर लोक मुर्गजलच्या पाठीमागे जातात म्हणून ते फसतात, ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर। मी पुस्तक वाचत होतो मध्ये कोणता काळ आहे? आता मी पुस्तक वाचत होतो या वाक्यामध्ये कोणता काळ आहे? वर्तमान काळ म्हणजे क्रिया चालू असते, भूतकाळमध्ये क्रिया घडून गेलेली असते, आणि भविष्यकाळामध्ये क्रिया जी आहे ती घडणारी असते। पहा, मी पुस्तक वाचतो, तर हे असणार वर्तमान काळ, हे असणार भूतकाळ, ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर। पहा, मी पुस्तक वाचत होतो, मी पुस्तक वाचत होतो म्हणजे काय? पूर्वी घडलेली क्रिया। मी पुस्तक वाचत होतो पूर्वी घडलेली क्रिया। आता हेच वाक्य जर असं असतं, मी पुस्तक वाचत आहे, तर तो काय असता? वर्तमान काळ। मी पुस्तक वाचत आहे तो असता वर्तमान काळ, आणि जर असं असतं मी पुस्तक वाचेल तो असता भविष्यकाळ। परंतु हे वाक्य काय? मी पुस्तक वाचत होतो, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 भूतकाळ असणार हे वाक्य। जे चकाकते ते सोने नसते याचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे? जे चकाकते ते सोने नसते। 4 ऑप्शनपैकी योग्य ऑप्शन निवडायचे। तर ज्याही विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 1 निवडलं ते योग्य आन्सर आहे। जे चकाकते ते सोने नसते याचाच अर्थ जेवढे काही वस्तू पृथ्वीवर चमकतात त्या सर्व सोने असतात का? नसतात। म्हणजेच काय? पुनवान असल्याचे भासवणारे गुणी असतातच असे नाही, म्हणजे जे काही पुनवान लोक असतात ते गुणी असतात हे असं आपल्याला नाही। म्हणजे जे काही चकाकते ते सर्व सोने नाही। उदाहरणार्थ प्लॅस्टिकची एखादी वस्तू उन्हामध्ये जर ठेवली तर ती चकाकते, म्हणजे ती सोने आहे का? नाही। म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 असणार या प्रश्नाचं उत्तर। खडा या शब्दाचे अनेक वचनी खालीलपैकी कोणते? तर खडा या शब्दाचे अनेक वचन कोणते होणार आहे? खडी, खेडी, खोडी की खडे? तर खडा या शब्दाचे अनेक वचन होणार खडी, ऑप्शन क्रमांक 3। ज्याही विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 3 निवडलं ते योग्य आन्सर आहे। तुमचा स्कोर किती येतो तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं, आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे देत असताना तुम्हाला त्या प्रश्नाचा क्रमांक, उदाहरणार्थ तुम्ही 59 नंबरचा प्रश्न सोडवता तर तुम्हाला 59 त्याच्यासमोर त्याचा जे काही ऑप्शन असेल 2, 3, कोणतं उदाहरणार्थ 4 असं जे असेल ते ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे। पुढे पहा, खालीलपैकी कवी या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता? कवी या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता? कवी या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता आहे तुम्हाला सांगायचं आहे।
तर कवी या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द असणार कवयित्री. ऑप्शन क्रमांक 3 असणार या प्रश्नाचं उत्तर कवयित्री. ऑप्शन क्रमांक 3 कवयित्री. कवयित्री ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन क्रमांक 1. कारण की हे जे काय पहा, हे जे काय यांचे जे काय उकार आहे तर रस्व वेलांटी दीर्घ वेलांटी यावर हे जर पाहिलं तर ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. कारण की क व इ आणि री कवयित्री हा शब्द अशा स्वरूपामध्ये लिहिला जातो, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. चुकून या ठिकाणी मी 3 बोललो, तर कवयित्री हा शब्द अशा स्वरूपामध्ये लिहिला जातो. शाळेचे रिकाम जागा मुलांनी गच्च भरले होते. नाट्यगृह, सभागृह, वसतिगृह की चित्रपटगृह. शाळेचे रिकाम जागा मुलांनी गच्च भरले होते. 3 सेकंदाचा वेळ आहे. तर पहा, शाळेचे सभागृह ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 2 निवडलं ते योग्य आन्सर असणार आहे. शाळेचे सभागृह आहे जे कशाने मुलांनी गच्च भरले होते. ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. आता पहा, हसरे बालक कोणाला आवडत नाही. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. आता या ठिकाणी हसरे याला अंडरलाईन केलेले आहे, तरी उभयनव्य अव्यय असणार, नाम असणार, शब्दयोगी अव्यय असणार की विशेषण असणार. हसरे बालक कोणाला आवडत नाही. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर हे असणार मित्रांनो विशेषण. तर विशेषण कसं पहा, आता या ठिकाणी जर पाहिलं तर नाम काय आहे, बालक हे काय आहे, यामध्ये नाम आहे. तर पहा, नामाविषयी माहिती सांगणारा शब्द जर नामा अगोदर जर आला तर तो विशेषणाचे कार्य करतो, नामानंतर जरी आला तरी तो विशेषणाचे कार्य करतो. म्हणजेच काय, नामाविषयी विशेष माहिती सांगणारा शब्द हा विशेषण असतो. म्हणजे बालक आहे परंतु ते कसं आहे, हासरा आहे. म्हणजे कसं आहे, ते हासरा आहे. बालकाविषयी कुठला शब्द माहिती सांगत आहे, हासरा हे शब्द माहिती सांगत आहे. म्हणजे हासरे या शब्दाला काय केलेलं आहे, अंडरलाईन केली. म्हणजे हासरे जे काही शब्द आहे तो काय असणार, विशेषण असणार. ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. जो शब्द वाक्यामध्ये नामाविषयी माहिती सांगतो त्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. आणि विशेषण हे नामाची व्याप्ती मर्यादित करत असतं आणि विशेषणाचं कधीही अनेकवचन होत नाही. तुम्ही सर्वजण इथे थांबा. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. तुम्ही या शब्दाला अधोरेखित केलेला आहे म्हणजे अंडरलाईन केलेले. क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द. नाम म्हणजे वाक्यामध्ये जे काय एखाद्या वस्तूला काल्पनिक किंवा वास्तविकरित्या जे काय नाव दिलं त्याला नाम असे म्हणतात. विशेषण म्हणजे काय, तर आत्ताच सांगितलं तुम्हाला, नामाविषयी विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. तर या ठिकाणी जो काय तुम्ही हा शब्द आहे तो आहे सर्वनाम. तर सर्वनाम म्हणजे काय, नामाऐवजी जो काही शब्द वापरला जातो त्याला सर्वनाम असे म्हणतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा, मुखातून निघणाऱ्या ध्वनींना काय म्हणतात. मुखातून निघणाऱ्या ध्वनीला काय म्हणतात. आपले जे काही तलाठी भरती स्वप्नपूर्ती भरती बॅच आहे यामध्ये जे काय आपण सकाळी जे काही व्हिडिओ घेत असतो मराठीचे डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपामध्ये टॉपिक वाईज, त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे आपल्या मुखातून निघणाऱ्या मूल ध्वनींना आपण काय म्हणतो. तर आपल्या मुखातून निघणाऱ्या मूल ध्वनींना आपण वर्ण असे म्हणतो. ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर आपण त्याला वर्ण असे म्हणतो. पुढे पहा, संधीचे प्रकार किती आहेत. संधीचे प्रकार किती आहेत, 3, 5, 6 की 4. संधीचे प्रकार किती आहेत. तर संधीचे प्रकार एकूण 3 आहेत. ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. संधीचे प्रकार एकूण 3 आहेत. ते म्हणजे पहा, पहिलं स्वर संधी, दुसरं व्यंजन संधी आणि तिसरं म्हणजे विसर्ग संधी. हे संधीचे 3 प्रकार आहेत. म्हणजे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा, गायन या शब्दाचा विग्रह कोणता. आता शब्दाची फोड करणे म्हणजेच काय, त्याला विग्रह असे म्हणतात. कधी विचारलं जाईल की शब्दाची फोड करण्याला काय म्हणतात, तर शब्दाची फोड करणे म्हणजे त्याला विग्रह असे म्हणतात. आता गायन या शब्दाचा तुम्हाला विग्रह करायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर गाव प्लस येन म्हणजेच गायन. ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा, भोळा या शब्दाचे भाववाचक नाम कोणते. भोळा या शब्दाचे भाववाचक नाम कोणते. तर ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. ज्याही विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 3 निवडलं ते योग्य आन्सर असणार आहे. भोळा या शब्दाचं जे काही भाववाचक नाम आहे ते होणार आहे भोळपणा, भोळेपणा. ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. काल तुमच्याकडे कोण आले होते. या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. काल तुमच्याकडे कोण आले होते, सर्वनामाचा प्रकार ओळखा.
पुरुषवाचक, प्रश्नार्थक, अनिश्चित की संबंधदर्शक. आता काल तुमच्याकडे कोण आले होते. कोण हे काय आहे. आता कोण म्हणजे काय, अनिश्चित आहे, म्हणजे कोणी हे आपल्याला सांगता येत नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 असणार या प्रश्नाचं उत्तर. खालील विषयातील गुणविशेषण कोणते. 10 लिटर दूध, अर्धा लिटर कापड, कडू कारले आणि पुष्कळ धान्य. आता या ठिकाणी आपल्याला गुणविशेषण सांगायचं. काय सांगायचं आहे मित्रांनो, आपल्याला गुणविशेषण सांगायचं आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर 10 लिटर दूध हे झालं संख्या विशेषण, अर्धा मीटर कापड हे झालं परिणाम विशेषण, कडू कारले हे झालं गुण विशेषण. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 असणार या प्रश्नाचं उत्तर. ज्याही विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 3 निवडलं ते योग्य आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न पहा आता. झरा झुळझुळ वाहतो आहे या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. झरा झुळझुळ वाहतो आहे या वाक्यातील क्रियापदाचा तुम्हाला प्रकार ओळखायचा आहे. अकर्मक क्रियापद, प्रयोजक क्रियापद, द्विकर्मक क्रियापद की सकर्मक क्रियापद. आता जो काही झरा आहे तो झुळझुळू वाहतो आहे. क्रियापदाचा प्रकार ओळखा. 3 सेकंदामध्ये तुम्हाला याचं उत्तर सांगायचं आहे. तर हे वाक्य असणार द्विकर्मक क्रियापद. ऑप्शन क्रमांक 3 असणार या प्रश्नाचं उत्तर. हे द्विकर्मक क्रियापद असणार आहे. उदाहरणार्थ वर्गामध्ये शिक्षक मुलांना गणित शिकवितात. म्हणजे क्रिया गणित आणि विद्यार्थी या दोन्हीवरही होते. हे म्हणजे द्विकर्मक क्रियापद आहे. द्विकर्मक क्रियापद म्हणजे ज्याही वाक्यामध्ये 2 कर्म असतात त्याला द्विकर्मक क्रियापद असे म्हणतात. आता झरा आहे परंतु कसं आहे तो झुळझुळ वाहत आहे म्हणजे ज्या ठिकाणी द्विकर्मक हे क्रियापद असणार आहे. छे या अव्ययाचा प्रकार कोणता. छे या अव्ययाचा प्रकार कोणता. शब्दयोगी अव्यय, केवळ प्रयोगी अव्यय, उभयनव्य अव्यय की क्रियाविशेषण अव्यय. आता शब्दयोगी अव्यय म्हणजे नामाला जोडून येणाऱ्या शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. उभयनव्य अव्यय म्हणजे 2 शब्द किंवा 2 वाक्य जोडण्याचं कार्य करणाऱ्याला उभयनव्य अव्यय असे म्हणतात. तर क्रियाविशेषण म्हणजे क्रियाविषयी विशेष माहिती देणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण असे म्हणतात. तर छे जो काही शब्द आहे तो आहे केवळ प्रयोगी अव्यय. ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. केवळ प्रयोगी अव्यय हे भावना प्रधान असतात. पुढे पहा. खालीलपैकी 4 पर्यायातील स्त्रीलिंगी रूप कोणते. नजर, नयन, डोळा की नेत्र. आता पहा लिंग 3 प्रकारचे आहेत. एक म्हणजे पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी. तर पहा पुल्लिंगी नाम ओळखण्यासाठी तुम्हाला त्याच्या अगोदर तो हा शब्द लागला पाहिजे. स्त्रीलिंगी रूप ओळखण्यासाठी त्याच्या अगोदर ती लागला पाहिजे आणि नपुंसकलिंगी ओळखण्यासाठी त्याच्या अगोदर ते लागला पाहिजे. जसं की ते बाळ, ते वासरू, ते फुल हे काय झालं नपुंसकलिंगी. आता ती शाळा, ती शाळा, ती मुलगी हे काय झालं स्त्रीलिंगी. तो मुलगा, तो पोपट, तो पाखरू हे काय झालं ते पाखरू होते सॉरी. तर तो कुत्रा हे काय झालं पुल्लिंगी झालं. म्हणजे ज्यातून पुरुषाचा उल्लेख केला जातो त्याला पुल्लिंगी असे म्हणतात. ज्यामधून स्त्री जातीचा बोध त्याला स्त्रीलिंगी असे म्हणतात. आणि ज्यामधून पहा स्त्रीलिंगी आणि पुरुषलिंगी या तिन्हीचा याचा बोध न होता तिसऱ्याचाच बोध होतो त्याला नपुंसकलिंगी म्हणजे त्याला नपुंसकलिंगी असे म्हणतात. पुढे पहा. आता या ठिकाणी जर पाहिलं तर पहा आता ज्याच्या अगोदर ती लागणार ते स्त्रीलिंगी असणार. म्हणजे आपल्याला स्त्रीलिंगी ओळखायचं तर यात 4पैकी ज्याच्या अगोदर ती लागणार ते स्त्रीलिंगी रूप असणार. तर आपण या ठिकाणी आता पाहूयात. नजर, ती नजर, आपण तो नजर म्हणू शकतो का ते नजर म्हणू शकतो का. आता नयन, ते नयन हे झालं नपुंसकलिंगी. डोळा, तो डोळा हा झाला पुल्लिंगी. नेत्र, ते नेत्र हे झालं नपुंसकलिंगी. आपल्याला ओळखाय सांगितलंय स्त्रीलिंगी आणि ज्याही शब्दाच्या अगोदर ती लागतो ते असतं स्त्रीलिंगी. म्हणजे ज्या ठिकाणी नजर असणार स्त्रीलिंगी. ऑप्शन क्रमांक 1 असणार या प्रश्नाचं उत्तर. एक वचन ओळखा. मळे, फळे, खेळे आणि तळे. एक वचन ओळखा. आता या ठिकाणी जर पाहिलं तर मळे या शब्दाचं एक वचन, अनेक वचन. आता या ठिकाणी जर पाहिलं तर एक वचन. मळा या शब्दाचं अनेक वचन होतंय मळे म्हणजे हे झालं अनेक वचन. आता फळ या शब्दाचं अनेक वचन झालं फळे म्हणजे हे सुद्धा अनेक वचन आहे. आता खिळे, आता या ठिकाणी पहा खिळे झालं तर खिळा हे झालं एक वचन, खिळे झालं अनेक वचन. आता या ठिकाणी पहा तळी झालं एक वचन आणि तळीचं अनेक वचन होतंय तळे हे झालं एक वचन, तळे हे झालं एक वचन आणि तळी हे होतंय अनेक वचन. म्हणजे ज्या ठिकाणी पहा एक वचन ओळखण्यासाठी सांगितलं तर तळी हे झालं अनेक वचन,
तळे हे होते एकवचन, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 असणार या प्रश्नाचं उत्तर. जसे पहा मित्रांनो, आता या ठिकाणी जर पाहिलं तर आता आपण पहा खेडे. खेडे हे काय आहे? एकवचन आहे. आणि खेडी, खेडी हे काय आहे? अनेक वचन आहे. जसे की केळी, केळे, आता हे काय? केळे एकवचन आहे आणि केळी, केळी हे अनेक वचन आहे. हे तुम्हाला या ठिकाणी फरक लक्षात ठेवायचा. आता हे पहा खेडे, केळे हे अनेक वचन वाटतात, परंतु हे अनेक वचन नाहीत. या ठिकाणी जे काही डी लागतं ना, डी म्हणजे जी काही दुसरी ई लागते तर ते अनेक वचन असतं. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी जर पाहिलं तर एक वचन असणार तळे. ऑप्शन क्रमांक तळे या शब्दाचं अनेक वचन काय होणार? मग तळी, म्हणजे तळे असणार एक वचन. पुढे पहा, जयंत उद्या गावाला जाईल या वाक्यातील काळ ओळखा. जयंत उद्या गावाला जाईल. वर्तमान काळ म्हणजे सध्या चालू असलेली क्रिया म्हणजे वर्तमान काळ. भूतकाळ म्हणजे पूर्वी घडलेली क्रिया. आणि भविष्यकाळ म्हणजे काय? भविष्यामध्ये घडणारी क्रिया. म्हणजेच या ठिकाणी पहा ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. कारण की पहा जयंत उद्या गावाला जाणार आहे, म्हणजे तो काय? उद्या जाणार आहे, म्हणजे ही पुढे घडणारी क्रिया, म्हणजे हे भविष्यकाळ. ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. आईने श्यामला मारले वाक्यातील प्रयोग ओळखा. आईने श्यामला मारले. पहा प्रयोग म्हणजे काय? प्रयोगाचे एकूण 3 प्रकार पडतात. तर पहा प्रयोग म्हणजे काय? तर कर्ता, कर्म व क्रियापद यांच्यातील सहसंबंधाला प्रयोग असे म्हणतात. तर पहा आता आईने श्यामला मारले. आता मारणारी कोण आहे? आई आहे, म्हणजे आई काय झाली या ठिकाणी? कर्ता. जर आईला प्रत्यय लागला म्हणजे आईला हा ने प्रत्यय लागला म्हणजे हे काय झालं मित्रांनो? हे झालं कर्तरी, हे झालं कर्मणी प्रयोगाचं वाक्य. हे झालं कर्मणी प्रयोगाचं. आता श्याम हा काय झाला? या ठिकाणी कर्म झाला, परंतु या ठिकाणी श्यामला, आता श्यामला ला प्रत्यय लागला. ज्यावेळेस वाक्यामध्ये कर्ता आणि कर्म या दोघांना सुद्धा प्रत्यय असतो. पहा ज्यावेळेस वाक्यामध्ये कर्ता आणि कर्म, ज्यावेळेस वाक्यामध्ये कर्ता प्लस कर्म या दोघांना सुद्धा प्रत्यय जोडले जातात विभक्तीचे. पहा या दोघांना सुद्धा विभक्तीचे प्रत्यय जोडले जातात, त्यावेळेस तो असतो भावी प्रयोग. कुठला प्रयोग असतो? भावी प्रयोग असतो. आणि ज्यावेळेस या कर्त्यालाच प्रत्यय असतो आणि कर्माला प्रत्यय नसतो ते असतो कर्मणी प्रयोगाचं वाक्य. कर्मणी प्रयोगाचं ज्यावेळेस या कर्त्याला कुठलाही प्रत्यय नसतो तो असतो कर्तरी प्रयोग. तो कुठला असतो? कर्तरी प्रयोग. म्हणजे त्या ठिकाणी मारणारी आईने श्यामला मारले म्हणजे मारणारी कोण आहे? आई आहे, म्हणजे आईला सुद्धा प्रत्यय लागला. कर्म काय आहे? श्याम हे कर्म आहे, म्हणजे श्यामला सुद्धा प्रत्यय लागला. ज्यावेळेस कर्ता व कर्म या दोघांना सुद्धा प्रत्यय लागले जातात त्यावेळेस तो असतो भावी प्रयोग. ऑप्शन क्रमांक 4 असणार या प्रश्नाचं उत्तर. पुढे पहा, गैरशिस्त हा समास कोणता? गैरशिस्त हा समास कुठला आहे? द्वंद्व समास, द्विंगू समास, अव्ययभाव समास की कर्मधारय समास? द्वंद्व समास म्हणजे दोन्ही शब्द या ठिकाणी महत्त्वाचे असतात. द्विंगू समासमध्ये यामध्ये संख्या दर्शवणारा शब्द असतो, जसे की बारबाई, नवरात्री अशा स्वरूपाचा यामध्ये समावेश असतो. आता अव्ययभाव म्हणजे काय? तर ज्या काय समास आहे, ज्या समासामध्ये पहिले पद किंवा पहिला शब्द प्रधान असतो त्याला अव्यय असे म्हणतात. कर्मधारय समासमध्ये यामध्ये पहा विशेषण आणि विशेष्य या स्वरूपाचा संबंध असतो, त्याला कर्मधारय समास असे म्हणतात. तर या ठिकाणी पहा गैर जे काय लागलेले यामध्ये गैर हा या ठिकाणी महत्त्वाचा आहे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. म्हणजे अव्ययभाव समासामध्ये पहिले पद हे महत्त्वाचे असते. ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा, शहनाई हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? शहनाई हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? फारसी भाषेतील आहे, हिंदी भाषेतील आहे, अरबी की देशी? शहनाई हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? तर शहनाई हा जो काही शब्द आहे तो आहे मित्रांनो अरबी भाषेतील. कुठल्या भाषेतील आहे? अरबी भाषेतील. आपल्या मराठी भाषेमध्ये सुद्धा इतर भाषेकडून वेगवेगळ्या स्वरूपाचे शब्द आलेले आहेत. म्हणजे शहनाई हा शब्द कोण्या भाषेतील आहे? तर शहनाई हा शब्द अरबी भाषेतील आहे. तर नोकरी हा शब्द कोणत्या भाषेतील आहे हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे. मधाचे बोट लावणे, मधाचे बोट लावणे याचा तुम्हाला अर्थ सांगायचा आहे. तर बोटाला मध लावणे, मध खायला देणे, मधाचे औषध करणे आणि खोटी आशा लावणे. आता मधाचे बोट लावणे, मधाचे बोट लावणे याचा अर्थ काय? आता आरोग्य विभागाची जी काय भरती झाली यामध्ये गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे? पेपर फुटले, याच्यामध्ये सगळा गोंधळ झाला, तरी पण म्हणजे आपल्याला नोकरीची आशा आहे. म्हणजे काय या ठिकाणी सरकारने आपल्याला खोटं आश्वासन दिलं की आम्ही पारदर्शक भरती करू, असं करू तसं करू. म्हणजे काय झालं? मधाचं बोट दाखवलं. म्हणजे मधाचं बोट दाखवणे म्हणजे काय? खोटी आशा दाखवली. म्हणजे सरकारनं काय केली? आपल्याला खोटी आशा दाखवली. त्यांनी काय सांगितलं? आम्ही पेपर फोडणार नाही, पेपर पारदर्शक होतील, आणि प्रत्यक्षात तसं झालं नाही. म्हणजे काय? त्यांनी आपल्याला मधाचं बोट दाखवलं.
मधाचं बोट दाखविणे म्हणजे काय? खोटी आशा दाखविणे. ऑप्शन क्रमांक 4 असणार आहे प्रश्नाचं उत्तर. आता धारातीर्थ पडणे म्हणजे काय? धारातीर्थ पडणे म्हणजे काय? चलता चलता पडणे, रणांगणात मरण येणे, उंचावरून पडणे आणि खोटी आशा लावणे. तर धारातीर्थ पडणे याचा अर्थ होतो रणांगणावर मरण येणे. ऑप्शन क्रमांक 2 असणार आहे प्रश्नाचं उत्तर. पावनखिंड लढीत असताना बाजी प्रभू धारातीर्थ पडला म्हणजेच काय? लढता लढता मरण आले म्हणजे काय? शहीद झाला. ऑप्शन क्रमांक 2 असणार आहे प्रश्नाचं उत्तर. म्हणजे धारातीर्थ पडणे म्हणजे काय? रणांगणात वीर मरण येणे म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 असणार आहे प्रश्नाचं उत्तर. पुढे पहा, तो खुर्चीवर बसला. क्रियापदाचा प्रकार ओळखा. तो खुर्चीवर बसला. अनियमित क्रियापद, संयुक्त क्रियापद, विधानपूर्वक की अकर्मक क्रियापद. तो खुर्चीवर बसला. तर ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर आकर्मक क्रियापद. कारण की बसणारा कोण आहे? तोच आहे. म्हणजे कर्त्यापासून सुरू झालेली क्रिया जर कर्त्यापाशीच थांबत असेल तर तो असतो अकर्मक. ऑप्शन क्रमांक 4 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा, दिलेल्या वाक्याचा प्रयोग ओळखा. गायीने गवत खाल्ले. गायीने गवत खाल्ले प्रयोग ओळखा. आता पहा, प्रयोग ओळखत असताना तुम्हाला कर्ता ओळखणे सर्वात महत्त्वाचं आहे. आता यामध्ये खाणारी कोण आहे? गाय आहे. काय खात आहे? तर गवत खात आहे म्हणजे गवत झालं कर्म. म्हणजेच या ठिकाणी कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे, कर्माला प्रत्यय नाही. आणि ज्याही वाक्यामध्ये कर्त्याला प्रत्यय असतो आणि कर्माला प्रत्यय नसतो तर तो नेहमी कर्मणी प्रयोग असतो. ऑप्शन क्रमांक 4 असणार या प्रश्नाचं उत्तर. पुढे पहा, श्वास या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? श्वास या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कुठला? तर श्वास या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो उच्छ्वास. ऑप्शन क्रमांक 4 असणार या प्रश्नाचं उत्तर. श्वास या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो उच्छ्वास. अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करत चला, जास्तीत जास्त मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करत चला. पुढे पहा, आणि तुम्हाला यामध्ये किती मार्क येतात तर तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. कारण की आपण प्रत्येक प्रश्नाला जवळपास 3 ते 4 सेकंद आपण थांबलेलो आहे. त्यामुळे तुम्हाला तुमचं उत्तर म्हणजे तुम्हाला तुमचे एक स्वतःचा तुम्ही स्वतः किती अभ्यास झालेले आहेत किंवा तुम्हाला अजून किती अभ्यासाची गरज आहे यावरून तुम्हाला समजणार आहे. म्हणजे तुम्ही स्वतःचं या ठिकाणी मूल्यमापन या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहात. ज्यावेळेस तुम्ही कुठल्याही व्हिडिओमधून स्वतःचं मूल्यमापन करत जाता त्यावेळेस तुमच्यामध्ये जे काय उपजत गुण असतात ते काय उपजत गुण हे प्रविष्ट होऊन त्यावेळेस तुम्हाला यशाच्या दिशेने जाण्यास तुम्हाला मदत होत असते. त्यामुळे आपण प्रत्येक व्हिडिओ हे टेस्टच्या स्वरूपामध्ये घेत असतो. शाश्वत या शब्दाचा शब्दसमूह कोणता? शाश्वत या शब्दाचा शब्दसमूह कोणता? शिल्लक राहिलेला, कायम टिकणारी, न टाळता येणारे आणि मुद्द्याला धरून असणे. तर या ठिकाणी जर पाहिलं तर टाळता न येणारे त्याला अनिवार्य असे म्हणतात. आता शिल्लक राहिलेला त्याला काय म्हणतात? तर शिल्लक राहिलेला त्याला काय म्हणतात? आपल्याला उरलेला. आणि या ठिकाणी पहा शाश्वत. शाश्वत म्हणजे काय? कायम टिकणारा. ऑप्शन क्रमांक 2 असणार या प्रश्नाचं उत्तर. पुढे पहा, मी आंबा खातो या काळ ओळखा. या वाक्याचा काळ आपल्याला या ठिकाणी ओळखायचा. मी आंबा खातो. साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ, साधा भविष्यकाळ. तर मी आंबा खातो म्हणजेच काय? साधा वर्तमान काळ. ऑप्शन क्रमांक 1 असणार या प्रश्नाचं उत्तर. पुढे पहा, मी 10वी पास झालो या वाक्याचा काळ ओळखा. मी 10वी पास झालो. अपूर्ण भूतकाळ, पूर्ण भूतकाळ, साधा भूतकाळ आणि साधा वर्तमान काळ. मी 10वी पास झालो. योग्य काळ तुम्हाला या ठिकाणी ओळखायचा आहे. 3 सेकंदाचा वेळ आहे. तर मी 10वी पास झालो म्हणजे हा पूर्ण भूतकाळ आहे. म्हणजे क्रिया भूतकाळात घडली आणि ती पूर्ण झालेली दाखवली म्हणजे तो काय? पूर्ण भूतकाळ. ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढे पहा, मुलाचे पाय रिकाम जागा दिसतात, घरात दिसतात, शाळेत दिसतात, पाळण्यात दिसतात की मैदानात दिसतात. ज्यावेळेस आपण 4थीला शिकत होतो त्यावेळेस आपल्याला हा पाठ होता. पहा, मुलाचे पाय रिकाम जागामध्ये दिसतात. तर मुलाचे पाय हे नेहमी पाळण्यात दिसतात. ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. आता मुलाचे पाय पाळण्यात दिसतात याचाच अर्थ काय? तर पहा, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणजेच याचा अर्थ लहानपणाच्या त्याच्या वर्तणुकीतून भविष्यकाळ आपल्याला या ठिकाणी सांगता येतो. म्हणजेच काय? मुलाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणजे लहानपणाच्या वर्तणुकीतून भविष्यकाळाची वर्तणूक किंवा लहानपणी मुलाचे जे काही गुण असतात त्यावरून तो भविष्यामध्ये काय बनणार किंवा कशा स्वरूपाचा माणूस होणार हे आपल्याला या ठिकाणी कळत असतं. म्हणजे त्याला काय म्हणतात? मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. व्याकरण म्हणजे काय? व्याकरण म्हणजे काय? तर ज्याही विद्यार्थ्यांनी आपले जे काही 2 व्हिडिओ पाहिलेले आहे, स्वप्नपूर्ती तलाठी भरती बॅच यामधले ते व्हिडिओ यामधला हा प्रश्न आहे.
व्याकरण म्हणजे काय, कुठल्याही परीक्षेला हा विचारला जातो। पहा, मराठी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता आणि जीके हे टॉपिक आहे। तुम्ही महाराष्ट्राची गव्हर्नमेंटची कुठलीही तयारी करा, पोलीस करा, तलाठी, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी किंवा कुठलीही XYZ कुठली नोकरी करा, हे टॉपिक हे ते महत्त्वाचे असतात। त्यामुळे तुम्ही हे टॉपिक अतिशय महत्त्वाचे आहेत आणि हे टॉपिक केले तर तुम्हाला नक्की या ठिकाणी पोस्ट मिळणार आहे। व्याकरण म्हणजे काय, तर व्याकरण म्हणजे भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र किंवा भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे त्याला व्याकरण असे म्हणतात। म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर। पुढचा प्रश्न पहा, ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या रिकाम जागा, ज्या गावच्या बोरी त्या गावच्या चिंचा, सरी, बाभळी की परी। आता ज्या गावच्या बोरी त्या गावच्या बाभळी, ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर। बरेच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी योग्य आन्सर दिलेले, तर ज्या गावच्या बोरी त्या गावच्या बाभळी म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर। तर अशा स्वरूपामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण अतिशय महत्त्वाचे असे मराठी व्याकरणाचे प्रश्न पाहिलेले आहेत। तर तुम्ही आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। यामधला प्रत्येक प्रश्न हा अतिशय महत्त्वाचा असलेला प्रश्न आहे आणि तुम्ही नक्कीच हा जो काही व्हिडिओ टेस्टच्या स्वरूपामध्ये घ्या, म्हणजे तुम्हाला स्वतःचं मूल्यमापन करता येईल आणि तुम्हाला मग नंतर यावून असं एक लक्षात येईल की आपल्याला किती अभ्यास करायचा, आपला किती अभ्यास झालेला आहे याची कल्पना तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून येणार आहे। तर मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूयात। व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तुमचं काही सजेशन असेल, तुम्हाला मला काही जर सजेस्ट करायचं असेल तर तुम्हाला किंवा मला काही जर सुचवायचं असेल तर तुम्ही नक्कीच आपला एक सहकारी मित्र म्हणून युवराज अकॅडमी 24 या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन मला तसं सुचवू शकता। तर या ठिकाणी आपण थांबूयात। थँक्यू, धन्यवाद।